आणि आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील। सध्या मिळणारे महिन्याचे 1500 रुपये मानधन यावेळेला वाढवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। वाशी रेल्वे स्थानकावरती सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलेले आहेत। 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीच्या ब्लॉकनंतर अंतिम टप्प्यातील कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे। रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम असं या योजनेचं नाव असून या अंतर्गत येणाऱ्या प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावरती 20% सूट मिळणार आहे। सध्या योजना प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलाय। त्यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार आहेत। त्यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे। यासाठी शासनाने 1200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलेला आहे। 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांमध्ये बँकेने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले। आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यामध्ये 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असेल, अन्यथा दंड भरावा लागणार आहे। भरत गोगावलेंना 15 ऑगस्टला झेंडावंदनाचा मान द्यावा ही आमची मागणी आहे, पण रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावलेंना त्यांच्या रूपानं शिवसेनेला मिळालं पाहिजे याचा पुनरुच्चार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे। कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी कर्मचारी पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। मात्र गर्दी काही कमी झालेली नाहीये। आता हे प्रवेश पत्र देणं बंद करण्यात येणार आहे। 15 ऑगस्ट पासून डीजी प्रवेश ॲपवरती नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वरती नेण्याचा निर्णय घेतलेला आहे। शाडूमातीच्या मूर्तींसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत। पीओपी मूर्तीसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलात कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे। सोबतच मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस ठाणी आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावरती मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या सुद्धा केलेल्या आहेत। मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसलाय। परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला। सुमारे पाऊण तासाने तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं, मात्र सेवा सुरळीत होण्यास 3 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागलाय। पुणे महानगर परिवहन मंडळाच्या मालकीच्या बस बंद पडलेल्या देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसांची वेतन कपात केली जाणार आहे। संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे। हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आलेला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यामुळे कामगार संघटनेनं विरोध केला आहे। आणि कोल्हापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवरती उद्यापासून संवर्धन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। सोमवार आणि मंगळवार असं 2 दिवस ही प्रक्रिया असणार आहे। अंबाबाई मंदिरातील मूर्तीचं दर्शन त्यामुळे आता बंद असेल। पुरातत्व विभागाकडून ही संवर्धन प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं आहे। इंदापूरमधील उजनी धरण 100% भरलेला धरणातील पाणीसाठा 117.11 TMC वरती पोहोचला। धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातली पाण्याची आवक घटलेली आहे। तर ऑगस्टपर्यंत पावसाची चांगली नोंद झाली होती, मात्र 5 ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसानं दडी मारली, त्यामुळे पाणशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून विसर्ग बंद ठेवण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव या परिसरामध्ये पावसानं झोडपलेल्या अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आणि रस्त्यावरती पाणी साचलं। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे। यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाईन हजेरी करण्यासाठी
प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू केलेला आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती, मात्र त्यामध्ये आता बदल करून मोबाईलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतरच हजेरी लावता येणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला. देशातील 334 नोंदणीकृत पक्षांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांचा समावेश आहे. देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झालेली आहेत. आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून डिसेंबर अखेर 18 शहरांमध्ये ती सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. 7 दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाडिक म्हणाले. देशांतर्गत आणि परदेशातून हळदपूड आणि प्रक्रियामुक्त उत्पादनांची मागणी वाढली आहे. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवरती पोहोचण्याचा अंदाज आहे. सांगली साताऱ्यामध्ये लागवड कमी होऊन विदर्भ मराठवाड्यात वाढते. विदर्भ मराठवाडा हळदीचं नवं आगार म्हणून समोर येत आहे. सामाजिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले जळगाव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. जामनेर तालुक्यातील तोंडापूर इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण पार पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील या गावामध्ये विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणांदोलन केलं. आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र, महामार्ग भूसंपादनाची योग्य भरपाई, श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळवणे अशा मागण्या केल्या जात आहेत. सोलापुरात मार्कंडेय रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळेला पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. सर्वधर्म समभाव टिकवण्याचं काम सोलापूरकर करत असल्याची प्रशंसा त्यांनी केली. बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. बीडचं परळी शहर पुन्हा एकदा हादरलेलं आहे. व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलाने आई वडिलांचा आजीवरती चाकूने हल्ला केलेला आहे. परळी शहरातील फुलेनगर या भागामध्ये धक्कादायक घटना घडली आहे आणि या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या आजीसह आई वडिलांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी अरबाज कुरेशी या 20 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलाकडून चाकू हल्ला करण्यात आलेला. आई वडिलांसह आजीवरती चाकूने वार केलेला आहे आणि हल्ल्यामध्ये आजी गंभीर जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते. पुढची बातमी धाराशिवमधून आहे. धाराशिवच्या येडेश्वरी मंदिरात गावगुंडांनी राडा घातलेला आहे. येडेश्वरीच्या दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने हटकल्याने सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण करण्यात आली आहे आणि 4 ते 5 जणांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर 20 ते 25 जणांनी एकत्र येत मंदिर परिसरात राडा घातलेला आहे. तर काहींनी इतर भाविकांना सुद्धा धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येते. टोळक्याकडून मंदिरात राडा घातलेला आहे. भाविकांना सुद्धा धक्काबुक्की केल्याची माहिती सध्या समोर येते. धाराशिवमधील येडेश्वरी मंदिरात हा सगळा प्रकार घडलाय. मोठ्या प्रमाणात गर्दी या मंदिरात आहे आणि या मंदिरातच हा गावगुंडांनी राडा घातलाय. जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलेला आहे. नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला, मात्र आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाला. धारदार शस्त्राने हल्ला करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडारामध्ये घडली आहे. मागील काही वर्षांपासून 2 गटांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू होती. परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धान घोटाळा समोर आलेला आहे. पोचेवाही या ठिकाणी धान खरेदीमध्ये 93 लाख रुपयांच्या धानाची अफरातफर करण्यात आलेली आहे. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी 13 संचालकांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गोंदियाच्या देवरी आमगावात भीषण अपघात झालेला आहे. भरधाव कारच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाले. प्रो गोविंदा सीझन 3च्या चषकावरती नागपूरच्या संघाने विजयी मोहोर उमटवलेली आहे. विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3चे ब्रँड अँबॅसेडर ख्रिस गेल यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. अमरनाथ यात्रेची शनिवारी औपचारिक सांगता झालेली असून 14,500 फूट उंचीवरती असलेल्या अमरनाथ गुहेमध्ये छडी मुबारकची स्थापना करण्यात आलेली आहे. यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4.20 लाख भाविकांनी बर्फातून तयार होणाऱ्या पवित्र हिमलिंगाचं दर्शन घेतलं. पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका आणि मदतनीस यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागानं घेतला. बालवाडी शिक्षिका मदतनीस यांच्या संघटनेने या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं.
कराडच्या मलकापुरातील शिवाजी चौकात कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोम्बिंग ऑपरेशन राबवत देशी बनावटीच्या पिस्टलसह कारतूस जप्त केलेला आहे। संशयित आरोपी कराड शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याला अटक करण्यात आली। बारामती शहरालगत असणाऱ्या बांदलवाडीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। एका घराचा दरवाजा तोडत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून रोख रकमेसह सोन्याच्या आणि चांदीचे दागिने लंपास केलेले। या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे। मध्य वितरण जलाशयावरती 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जाचा 100 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी 4.90 हेक्टरवरती राखीव वन जमीन सरकारने परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाणार आहे। यंदा उपवास करणं चांगलंच महाग झालेलं आहे। वरी, शेंगदाणे, रताळ, साबुदाणे याचे दर 100 पार केलेले आहेत। त्यामुळे यंदा श्रावण कडकडीत उपवास करणं अनेकांसाठी तापदायक ठरत आहे। रताळ आणि वरीसाठी किलोमागे 200 रुपये मोजावे लागतात। शिवसेना उभाटाचे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांच्या मुलावरती अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिद्धेश शिंदे यांनी वरळीतील नारळी पौर्णिमेच्या वेळी झालेल्या गर्दीमध्ये महिला पदाधिकाऱ्याला धक्का मारल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित तक्रारदार महिला केईएम रुग्णालयामध्ये उपचार घेतले। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केलाय। तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोला सुद्धा लगावलाय। जळगावच्या एरंडोलीकडे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंविरोधात संताप व्यक्त करत प्रतिमा जाळत निषेध नोंदवलेला। रुपाली चाकणकरांनी केलेल्या वक्तव्यावरून पदाधिकारी आक्रमक झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बुलढाण्यामध्ये पतसंस्था उघडण्यात आलेली आहे। देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्था असं पतसंस्थेचं नाव असून चिखलीमध्ये या उद्घाटन समारंभ पार पडला। गडचिरोली नागपूर मार्गावरील काटली गावात गुरुवारी पहाटे रस्त्यावरती व्यायाम करणाऱ्या 6 मुलांना अज्ञात ट्रकनं चिरडून घटनास्थळावरून पळ काढला होता। पोलिसांनी तब्बल 48 तासात ट्रक जप्त करत चालक आणि क्लिनरला अटक केली। नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात दुर्घटना घडलेली। निर्माणाधीन स्लॅब कोसळलेला असून 5 ते 6 मजूर जखमी झालेले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळालाय। मुसळधार पावसामुळे सोनेशी जवळील पुलावरती पाणी आले। पुलावरून जात असताना 2 दुचाकीस्वार वाहून जात होते। दरम्यान गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालत दोन्ही दुचाकीस्वारांना वाचवले। बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे कापूस आणि सोयाबीन ही पिकं धोक्यात आलेली आहेत। शेतामध्ये पाणीच असल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। बीडमध्ये आणखीन एक मारहाणीचा प्रकार उघडकीस आलेला। एका वृद्धाला तरुणाकडून बेदम मारहाण करत पोलिसांना आव्हान देण्यात आलेलं आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून अद्याप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही। मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावरती धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहायला मिळालाय। ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यामुळे भरधाव ट्रक उलटलाय। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। धाराशिवच्या येडेश्वरी मंदिराजवळ गावगुंडांनी राडा घातलाय। दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण केली आहे। 20 ते 25 जणांनी एकत्र येत मंदिर परिसरात दहशत माजवली। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायण गावातील टोमॅटो बाजाराला भेट दिलेली आहे। यावेळेला मंत्री भरणेंनी टोमॅटोचा लिलाव करत टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव काढला। भंडाऱ्याच्या केसलवाडा वाघ या ठिकाणी सैनिक विद्यालयातील 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झालेली आहे। दूषित पाणी आणि स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। 7 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला बीड पोलिसांनी शोधून काढले। रक्षाबंधनाच्या दिवशी आई आणि मुलाची भेट झालेली आहे। 7 वर्षांनंतर आपल्या आई-वडिलांना पाहून मुलाला रडू आले। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामध्ये नागरिकांवरती दादागिरी करत महिलांची छेड काढणाऱ्याला एका तरुणाला शहादा पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय। पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत कान धरून नागरिकांची माफी मागायला लावली। जळगावमध्ये भाजपाच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे। यावेळेला आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे।
नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला नांदेड जिल्हा आणि विदर्भातल्या 40 गावांच्या शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय। या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे। कर्जाचे हप्ते थकल्यामुळे येस बँकेकडून मनसे पदाधिकाऱ्यांनी इंद्रजित मुळे यांचा जेसीबी जप्त करण्यात आलेला होता। यानंतर मनसैनिकांनी बँकेला जाब विचारत आंदोलन केलं। दरम्यान इंद्रजित मुळे यांनी थकीत रक्कम भरल्यानंतर त्यांना जेसीबी परत करण्यात आल्यामुळे मनसैनिकांनी जल्लोष केला। अकोल्याच्या पळसोद फाट्यावरती स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त कारवाई करत गुटखा विक्रेत्यांवरती धाड टाकली आहे। नदीम खान, रहमान शहा यांच्याकडून गुटखा आणि दुचाकी असा 1,18,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सोनसाखळी चोरट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली होती। याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला असून पोलिसांनी 48 तासात आरोपींना अटक केली आहे। सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील फुरसुंगी या ठिकाणी विवाहितेने आत्महत्या केली आहे। सीमा राखपसारे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे। रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताच एका विजेचा धक्क्याने एकाचा मृत्यू झालेला आहे। भावेश पोवळे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे। चिपळूणच्या चिंचनाका चौकात 2 मद्यपींमध्ये हाणामारी झाली। पोलिसांच्या मध्यस्थीने हाणामारीची घटना नियंत्रणात आली। यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले। जालन्यामधून एक बातमी समोर येते। जालन्यामध्ये आजी-माजी खासदारांमध्ये विकास कामाच्या श्रेयवादावरून चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली। भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी एकमेकांवरती टोलेबाजी केली आहे। यावेळेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। तर आजी-माजी खासदारांच्या विकास कामांच्या टोलेबाजीने एकच खसखस पिकली। बावनकुळे साहेब, संतोष दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाटलांनी काम मंजूर करणार। मला एक कळेना संतोष भाऊ, तुमच्या हातात अजून दादाने कपाटाचे किल्ले दिलेले दिसत नाही पूर्ण। त्याला सांभाळलेलं लहानपणी ज्यांचे मामा माझे मामा एकाच गावचे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे आणि त्यामुळे बातमी संतोष म्हणला तर मी म्हणणार तुमच्या म्हणून टाकलं बाप बाप होत आहे। पण मंत्री म्हणून तुम्ही मला ती संधी दिली। मी तुम्हाला एवढंच सांगतो कल्याणजी, रावसाहेबांमध्ये जी क्षमता आहे ना, आमच्या पुरामध्ये नाही। ते आताही 35 वर्षाचे तरुण आहेत।